भावे दर्शन केलं पाहिजे, प्रसन्नतेनं देवा पुढं नतमस्तक झालं पाहिजे। आज महाशिवरात्रीचा पावन उत्सव आहे आणि मला असं वाटतं आपल्या या संस्कृतीमध्ये महाशिवरात्री एक महत्वाचा उत्सव असतो आणि आज या घृष्णेश्वराच्या चरणी मी दरवर्षी सातत्यानं महिन्याला इथं चक्कर असतेच माझी, परंतु विशेषतः महाशिवरात्रीचा सगळ्यात महत्वाचा असतं आणि मला असं वाटतं मला आज इथं पूजा करण्याचा एक मान मिळाला, मी त्याला भाग्यवान समजतो। परंतु महाशिवरात्री होत असताना भगवान शंकर जो आहे, भगवान महादेव जो आहे, यांनी स्वतः या संस्कृतीचं रक्षण केलेलं आहे, संकटाचा मुकाबला केलेला आहे, अनेक संघर्षाला सामोरं जाऊन ही आपली पताका ही मजबूतीने ठेवली, परंतु ती ठेवण्याचं बळ मनगटात येऊ दे अशा प्रकारची प्रार्थना इथं केली। देवांचे देव महादेव आहे, त्याच्याकडे जे काय मागितलं ती इच्छा पूर्ण होते अशी भाविकांची भावना असते। राजकीय अंमलदारदाने, विरोधी पक्ष अंमलदारदाने म्हणून काय मागतात? नाही, हे बाब मी एक भाविक म्हणून इथं आलेलो आहे। प्रत्येक वेळेस काही इथं मागायला झालं पाहिजे आणि देवाने दिलंच पाहिजे अशातला काही भाग म्हणून भावे दर्शन केलं तर सगळ्या गोष्टी होत असतात असा माझा अनुभव आहे आणि म्हणून त्याच्यामुळे काय मागावं अशातला काही भाग नाही। पण आपला महाराष्ट्र असेल, आपला देश असेल, सुखी राहो, समृद्धी राहो, आपले समस्त देशातले बांधव सुखी समृद्ध राहो ही सगळ्यात महत्वाची भावना आहे। मंत्री जे होते मागच्या काळात त्यांच्यावर कामासाठी 5 लाख रुपये मागतात अशी टीका आंबेडकर यांनी केली आहे। आता बरं झालं, विरोधी पक्षाने टीका केली असती तर विरोधी पक्षाला टीका करावंच लागते अशा पद्धतीने म्हटलं असतं। आता सत्ताधारी पक्षाच्याच आमदारांनी टीका केलेली आहे, जाहीर केलेली आहे, लपून छपून नाही केली, तर मला तर त्याची चौकशी व्हावी। संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने अन्नत्याग केलेला आहे, आम्हाला योग्य दिशेने तपास होत असल्याचा आरोप त्यांचा आहे। सत्य आहे, सरकार कुठेतरी तपास लपवून ठेवतंय, सरकार कुठेतरी तपास दडवून ठेवतंय, सरकार सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करतोय, सत्ताधारी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि आज एक आरोपी या महाराष्ट्राच्या पोलिसाला सापडत नाही। महाराष्ट्र पोलिसाचं दुर्दैव आहे ना, आणि हे सापडू शकत नाही असं होऊच शकत नाही, सापडवलं जात नाही तर त्याचं काही झालं बरोबर ते सुद्धा तपासलं पाहिजे ना सरकारने। सगळं खातं झोपलेलं आहे का? एकीकडे एका मंत्र्याच्या मुलाचं विमान जातं ते बॉन्ड वापस आणतो आपण, नियमात बसत नाही काही नाही, एकीकडे एक आरोपी सापडत नाही, 2-2, 3-3 महिने झाले। आरोपीचा घातपात झाल्याचा संशय आहे का तुम्हाला? तपास सांगितलंय त्याचं बरं वाईट झालंय का तपासावं? बरं वाईट हे लोक फार महाकठीण आहे, जे आतमध्ये ते कठीण आहे, जे बाहेर राहिले ते पण कठीण आहे, हे काहीही करू शकतात। शिवाजी महाराजांबद्दल गेल्याची क्लिप आली, नागपूरचा प्रशांत कोरटकर यांनी त्या पद्धतीनं इंद्रजित सावंत इतिहास करताना धमकी दिली, शिवाजी महाराजांबद्दल त्यांच्याबद्दल गुन्हा दाखल झालाय, नेमकं ते सगळं थांबण्यासाठी काही विशेष काय त्याची गरज आहे? इंद्रजित सावंत एक इतिहास संशोधक आहे, मी रात्री कोल्हापूरच्या SP शी बोललो या संदर्भात। इतिहास संशोधक आणि सुस्पष्टपणे वक्तव्य करणारे म्हणून इंद्रजित सावंत ओळखले जातात आणि त्यांना धमकी नागपूरहून येते। कोरटकर नावाची व्यक्ती धमकी देते, मी पोलिसांना SP ला म्हटलं, SP ने फोन कोणता आहे, काय आहे, कोणाचा सगळा तपास केलेला आहे, मला त्यांनी माहिती सांगितली। मी त्यांना असं म्हटलेलं आहे की रुटीन प्रोसेस मध्ये एखाद्या माणसाने एखाद्या माणसाला फोन करून धमकी जर दिली तर इमिजिएट त्याचा ज्याचा फोन आहे त्याला आपण ताब्यात घेत असतो। तुम्ही ताब्यात घेतलं का? ताब्यात नाही घेतलं तर मग आम्हाला योग्य पद्धतीने त्याला उत्तर द्यावं लागेल हे सांगितलं। मला असं वाटतं आज SP कारवाई करते। याला तुमचा अनुभव काय, याला जबाबदार कोण आहे, काय करायला हवं? विश्वस्त दरवर्षी असंच असतं आणि यावर्षी तर जास्त झाले असं आहे। इथे हे घृष्णेश्वर हा जो सगळा परिसर आहे पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत येतो। इथे जे पुजारी आहे यांना अतिशय मर्यादित अधिकार आहे, पोलिसांना सुद्धा मर्यादित अधिकार आहे, पण प्रशासनाने, जिल्हाधिकाऱ्यांनी, तहसीलदारांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन सगळ्या व्यवस्था करायला पाहिजे होत्या। निश्चित आहे, ठीक आहे, सकाळी त्रास झाला, दिवसभरात होणार नाही याची खबरदारी निश्चित आम्ही घेऊ।
लावून दे जरा मला. आज सामनातून मुख्यमंत्र्यांचं कौतुक करण्यात आलेलं आहे. चांगलं आहे ना का, मुख्यमंत्र्याचं कौतुक करून याच्यातला थोडी भाग असतो आणि सामनाने कौतुक करून याच्यातला थोडी भाग असतो. चांगलं गोष्टी असेल तर त्याचं कौतुक सामनातून होत असतं आणि त्यातल्या त्यात आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलं तर त्याचं काही आणखी जास्त कौतुक करायला पाहिजे, काय अडचण नाही. तुम्ही मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं त्याच्याबद्दलच कौतुक व्यक्त केलं जाते. असं नाही, जे चांगल्या गोष्टी त्याला चांगल्या म्हटल्या पाहिजे. प्रत्येक गोष्टीला नाव ठेवणं, टीका करणं यालाही काही अर्थ नसतो. त्या चांगल्या गोष्टी होत आहेत, चांगल्या गोष्टी प्रयत्न करतात, किमान होतील न होतील पुढचा भाग वेगळा, पण प्रयत्न होत आहे तर त्याचं मला वाटतं आपण स्वागत केलं पाहिजे. ज्या पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी आता तेवढं केलं म्हणजे सगळं थांबेल अशातला काही भाग नाही. याच्यातले फार एकाचडी एक लोक आहेत, त्यांना अनुभव आहे सगळ्यांचा, आणखी जास्त येईल, परंतु किमान सुरुवात तसा करण्याची एक नैतिकता मानसिकता त्यांनी ठेवली, त्याचं मला वाटतं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांच्या या भूमिकेमुळे, त्यांच्या या कृतीमुळे त्यांच्या सोबतचेच असलेली मंत्री लोक नर्वस होत आहेत. काय करणार ते मंत्री नर्वस होत? मंत्री एक व्यवस्था आहे. मी आता नेहमी सांगतो, काही दिवसापूर्वी अमित शहा जे देशात चांगलं वक्तव्य केलं होतं की देशात पीएम महत्वाचा आहे, सीएम महत्वाचा आहे, तहसीलदार महत्वाचा आहे, बाकी फक्त व्यवस्था आहे. मंत्री पण एक व्यवस्था आहे. शेवटी सर्वाधिकारी मुख्यमंत्र्यांना असतात. मुख्यमंत्री कोणताही असतात, त्यांनी कोणत्या खात्यात त्याने काय फरक पडतो असं विशेष. जयंत पाटील आणि बावनकुळे ही भेट झाली. अगोदर त्यांनी नाही म्हटले, मात्र त्यानंतर त्यांनी कबूल केले की आमची भेट झाली, मात्र कामानिमित्त ती भेट होती. आता जयंत पाटील सकाळी संभाजीनगरला आले. भेटी गाठी होणं, तुम्ही लोक कसं कोणी भेटूच नाही, कोणी कोणाचं कौतुकच करू नये, कोणी चांगलं बोलणे, अशी मानसिकता का ठेवता तुम्ही? नाही, पण सातत्याने त्यांची चर्चा अशी आहे की ते राष्ट्रवादी सोडणारा, भाजपमध्ये जाणार. गेल्या अनेक आठवड्यापासून ही चर्चा आहे आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांची भेट ही महत्वाची मानली जाते. मला असं काही वाटत नाही. जयंत पाटलावर चर्चा करायची असली त्यांनी काही बावनकुळेंशी नसती केली, वरिष्ठ लोकांशी केली असते. बावनकुळे प्रदेशाध्यक्ष आहे, तेही थोड्या दिवस आहेत आता, कारण आता नवीन अपकमिंग प्रदेशाध्यक्ष त्यांनी जाहीर केलेला आहे. जयंत पाटील जर जातील तर काय बावनकुळेंशी बोलून जातील का? उगाच गैरसमज निर्माण करणं. जयंत पाटील एक जबाबदार मोठे नेते, त्यांना सत्ता असली आणि नसल्याचा काय फरक पडणार जयंत पाटलाला? येस, थँक्यू. टिप्पणी फडणवीस यांनी केली. काय काही लोक आहेत जे मराठी माणसाबद्दल फक्त बोलत राहायचे पण काही केलं नाही, असं नाव नाही घेता मुख्यमंत्र्यांनी टीका केली. आता त्यांनी कोणाविषयी बोललं, त्यांचा म्हणण्याचा उद्देश काय आपल्याला तर माहिती नाही ना. बोलणं पण आवश्यक असतं काही जणांनी करावं लागतं, काही जणांनी बोलावं लागतं. अशा सगळ्या गोष्टी सगळ्या प्रोसेस मध्ये असल्या पाहिजे. आता शेवटच्या वेळेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलेले आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावा अशा चर्चा आणि अशा अपेक्षा देखील अनेक कार्यकर्ते बोलून दाखवतात. वर्षातून 4-5 वेळेस अशा इच्छा सगळे व्यक्त करत असतात, मीडिया व्यक्त करत असतो. बाकी जे करायचं ते दोघंही समर्थ आहे.